10 मिनिटं झालेत. ताटावला पाणी सुटलं. ताटावला पाणी पण सुटला. बघा त्याच्यात पण पाणी झालं मस्त. वाफेचं पाणी. सुगंध एवढा भारी सुटला ना, जामच भारी. काय सांगू तुम्हाला, जामच भारी. अंडी भारी राहिल्या. कोथिंबीर टाकू. फायनल टच. मस्त कोथिंबीर. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्री ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण गावठी कोंबडीची रेसिपी दाखवणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. इकडे तुम्ही बघू शकता, आपण असं कोंबडी घेतले, बुजून वगैरे मस्त. आता गॅसवर बुजली. आता तोडून वगैरे घेऊ आपण. गावठी कोंबडी आहे मस्त. इकडे तुम्ही बघू शकता, कोंबडी आपली तोडून झाली. गावठी कोंबडी मस्त इकडं एवढी पडली. चला आता आपण चुलीवर नंगरी ठेवले. तेल टाकू मस्त वेगळे. आता दोन डोळ्यात तेल टाकला. इकडे आपला गावठी चिकन आहे आणि त्याच्यासाठी साहित्य मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, धना पावडर, खडा मीठ, हळद, लाल तिखट आणि आपलं वाटण घेतलं आहे. वाटणामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि इकडे टॅमॅटो आणि कांदा भुजून त्याची पेस्ट केले. बटाटा कापून घेतले आणि खडे मसाले शहाजिरा, तेजपत्ता, दालचिनी आणि चक्रीफूल. चला आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण खडे मसाले टाकू. कढीपत्ता पण टाकून घेऊ. आणि कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलेला ना, ती प्युरी टाकून मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आपल्याला गावठी चिकन सुक्का बनवायचा आहे चुलीवर. इकडे बघा, तुम्ही बघू शकता आपली कांदा टॅमॅटोची प्युरी मस्त तेलामध्ये फ्राय झाली आहे. तर आपण वाटण बनवले ना, तो टाकून घेऊ मस्त होती. इकडे तुम्ही बघू शकता आपलं वाटण मस्त रेडी झालं. मस्त तेलामध्ये फ्राय झालं. आता आपण सुके मसाले टाकू. पहिला आपला आगरी मसाला टाकू, लाल तिखट, त्याच्यानंतर धना पावडर, नंतर गरम मसाला, हळदी पावडर आणि कश्मीरी लाल तिखट कलरसाठी. मग चिकन मसाला पण टाकू. चिकन मसाला नंतर टाकतात, तर आपण टाकून घेऊ. अगोदर टाकलाय चालतं, नंतर टाकलाय चालतं. मस्त मसाला परतून घ्यायचा तेलामध्ये. आता आपण ग्रेव्ही शिजायला थोडा पाणी टाकू. बस वाटणाचं पाणी आहे ना, टाकून घेऊ. इकडे बघा, तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही मस्त शिजलेलं आहे. वाटण मस्त तरी आले बघा, बघू शकता. आता आपण गावठी कोंबडी ॲड करू. गावठी कोंबडीचं मटण मस्त पैकी आपल्याला सुक्का बनवायचा आहे. येईल आपलं पीठ थोडा हलका फुलका राहता, जास्त आहे ना.
मस्त मटण ॲड केले. आता आपण मस्त मिक्स करून घेऊ. अंडी अंड्याने काळजी टाकून घेऊ. ते तुटतील ना म्हणून तर नंतर वाफ द्यावा आपण चला आता आपण बघूया. 5 मिनटं झाली. आता आपण झाकण करू. 5 मिनटाच्या पण भाव दिली आहे मस्तपैकी चिकनला. आता आपण झाकणावरून घेऊ मस्त. अंड्यानं साईडला ठेवतो नाही तुटतील टाकला लागला. गरम पाणी आपण टाकून गरम पाणी करून ठेवलं तो टाकू. सुका करायचा आहे. जास्त रसा नाही ठेवायचा. बटाटे टाकू. गावठी चिकनमधला बटाटा चांगला होतं. मटण बकऱ्याचं मटण असो, चिकन असो, गावठी कोंबडी असो, तसेच बटाट ॲड केलं ना. आणि मीठ पण लगेच टाकू. खडा मीठ ॲड केले चवीनुसार. आता मस्त मिक्स करून घेऊ. झाकण देऊ. आणि त्याच्यावर पाणी पण ठेवा. त्याच्यावर थोडं पाणी ठेवू. चला आपली 15 मिनटं झालेत. आता आपण ताट करून बघू बटाटा वगैरे शिजले का नाही. वाफेचं पाणी ताटावर पाणी ठेवलं ना त्याचं पाणी पडले त्याच्यात. पहिले बटाटा बघू का. पहिले बटाटा बटाटा मिक्स करून घ्यायचा परत. असं सुगंध एक नंबर सुटले. एक नंबर सुगंध सुटले आपले गावठी कोंबडीला. आता 5 मिनिटं ठेवू ना. कोथिंबीर टाकू तर बटाटा शिजले म्हणजे झाली. छोटी कोंबडी होती ना. छोटी कोंबडी होती तर ते शिजायला तेवढं टाईम नाही लागणार. तर गावठी कोंबडा किंवा कोंबडीला टाईम लागतं. आता पण ना जास्त लावली. एकदम खरीवच शिजले मस्त. चला आपली 10 मिनिटं झालेत. ताटवला पाणी सुटला. ताटावला पाणी पण सुटला. इकडं त्याच्यात पण पाणी झालं मस्त. वाफेचं पाणी सुगंध एवढा भारी सुटलं ना. जामच भारी. काय सांगू तुम्हाला. जामच भारी. अंडी भारी झाली. कोथिंबीर टाकू. आता कोथिंबीर टाकू. फायनल टच मस्त कोथिंबीर. आता चला आता आपण उतरून घेऊ. पूजन हे करा. इकडं तुम्ही बघू शकता आपला सुक्का बघा. कलर मस्त एक नंबर आले. आता इकडे आपल्याला जेवण वाढतं ताटा. इकडे बघू शकता आपला ताट रेडी आहे. मस्त भाकरी, व्हाईट कांदे आहेत, मटण गावठी कोंबडीचा, अंड्याने काळजी इकडे बघू शकता. या मस्त जेवायला मस्त जेवून घेतो. तर चला फायनली जेवण करून झालेलं आहे. तर कशी वाटली मला गावठी कोंबडीची सुक्का रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला आपल्या नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.